सो स्टुडंट आता बघू क्वेश्चन नंबर 3. बघा काय दिलेलं आहे, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट टी डिवाइड द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स पी अँड क्यू. म्हणजे आपल्याला काय म्हटलंय, आता रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी बघा एक समजून घेऊ डायग्राम थ्रू आपण. इथे मी एक डायग्राम घेतो. ही सेगमेंट आहे आपली दिलेली पी आणि क्यू, आणि या लाईन सेगमेंट मध्ये पी चे जे कोऑर्डिनेट आहे -3, 10 आहे आणि क्यू चे कोऑर्डिनेट 6, -8 आहे. आणि या लाईन सेगमेंटला टी या पॉइंटने डिवाइड केलंय टी. तर या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे ते आहेत -1, 6. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की रेशो फाइंड आउट करा. म्हणजे आपल्याला जो रेशो आहे m:n असतो तो फाइंड आउट करायचा आहे. मग आता तो जर फाइंड आउट करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करणार, तर याच्यासाठी सुद्धा आपण सेक्शन फॉर्म्युलाच यूज करणार. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युला सोडवत असताना की या तिन्हीपैकी काही जरी फाइंड आउट करायचं असलं, कोऑर्डिनेट जरी फाइंड आउट करायचे, तर आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. सो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला, तर इथे आपण बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला लिहून घेऊ. आणि सेक्शन फॉर्म्युलासाठी एक्स कोऑर्डिनेट जे असतात ते असतात mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आणि y कोऑर्डिनेट जे असतात ते my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. हा आपला सेक्शन फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. पण आता इथे बघा, आपल्याला x1 y1 x2 y2 हे कोऑर्डिनेट माहिती आहेत सर्व, आणि इव्हन एक्स आणि वाय सुद्धा माहिती आहे आपल्याला. म्हणजे ह्या एक्स आणि वायच्या किमती दिलेल्या आहेत. तर इथे आपण एकदा लिहून घेऊ गिवन मध्ये. बघा एक्स कॉमा वाय जो आहे तर ते असणार आपले -1, 6. त्यानंतर x1 y1 जे आहेत तर ते असणार आहेत आपले -3, 10. त्यानंतर x2 y2 जे आहेत तर ते असणार आहेत आपले 6, -8. तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला दिलेलं आहे, आणि तेच m:n हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता हे फाइंड आउट करण्यासाठी तो जो रेशो असतो तो रेशो आपण कन्सिडर करू. तर इथे बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला नंतर एक लाईन लिहून घेसाल, लेट द रेशो बी, म्हणजे तो कन्सिडर करा k:1. जर रेशो माहित नसेल तर तो नेहमी k:1 हा कन्सिडर करायचा. आणि k:1 रेशो म्हणजे आपण इथे पुट करणार, म्हणजे m ची व्हॅल्यू घ्यायची k, m इक्वल्स टू k पुट करा, आणि n इक्वल्स टू पुट करा 1. या दोन व्हॅल्यूज आपण इथे पुट करणार m आणि n च्या जागेवर. सो काय बनते बघा, तर आता इथे बघा x ची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, तर x ची व्हॅल्यू आहे -1, सो -1 घेणार आपण. m ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे k, सो इक्वल्स टू k च्या जागेवर आपण इथे k ठेवणार. आणि x2 जो आहे तर x2 आहे आपला 6 प्लस, आणि इथे n ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1 मल्टिप्लाय बाय x1 ची व्हॅल्यू आहे -3, सो -3 डिवायडेड बाय m प्लस n म्हणजे k प्लस 1 असं घेणार आपण. आता इथे बघा -1 ॲज इट इज इक्वल टू 6 इंटू k, 6k, आणि प्लस मायनस मायनस 3 1 जा 3, सो -3 डिवायडेड बाय k प्लस 1 असं आपण घेतो. तर आता इथे केल्यानंतर बघा डायरेक्ट आपण हा k प्लस 1 जर इकडे मल्टिप्लाय मध्ये नेला तर k प्लस 1 इंटू -1, तर -k -1 इक्वल टू 6k -3 असं भेटते आपल्याला. म्हणजे हा k प्लस 1 इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल मायनस सोबत, तर हे सर्व साईन मायनस होतात. म्हणजे जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आता इथे बघा काय आन्सर मिळते आपल्याला. हा -k आणि हा 6k प्लस मध्ये इकडे गेला की -6k इक्वल टू -3 ॲज इट इज, आणि हा +1 होऊन जातो. म्हणजेच -7k इक्वल टू -2. म्हणजेच k इक्वल टू येतो -2/7. मायनस मध्ये मायनस मायनस कटले, k इक्वल्स टू आन्सर येते 2/7. तर बघा हेच आपलं फायनल आन्सर आलेलं आहे, k इक्वल टू 2/7. आता k इक्वल टू 2/7 आला म्हणजे हा रेशो झाला 2/7. सो सिम्पली आपण लिहू शकतो 2:7 हा आपला फायनल रेशो आहे. आता तुम्ही म्हणसाल या वायचं काय काम, तर आपण हा वायची जी व्हॅल्यूज लिहिलेल्या आहे तुम्ही ह्या व्हॅल्यूज मध्ये सुद्धा ह्या पुट करून आन्सर काढू शकता, तुम्हाला हेच आन्सर मिळते. मग त्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो रेशो 2:7. म्हणून मी एकदा सॉल्व्ह करून घेतला. हा फक्त तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला हे सांगण्यासाठी इथे लिहिलं होतं. तर आता अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही फक्त व्हॅल्यू पुट करत जाऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता.